बीबीएस न्यूज नेटवर्कच्या कार्यालयात दरोडा, लाखोंचं नुकसान, पोलीस तपास सुरू। शहरात गुन्हेगारी वाढत असतानाच कांधेरेवाडी येथील सायंतारा बिल्डिंग मधील बीबीएस न्यूज नेटवर्कच्या कार्यालयात मोठा दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला हा प्रकार घडला असून अज्ञात दरोडेखोरांनी कार्यालयाचं कुलूप तोडून प्रवेश केला आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं। दरोडेखोरांनी बीबीएस न्यूज नेटवर्कच्या स्टुडिओला लक्ष्य करत जाळण्याचा प्रयत्न केला। याशिवाय 2 सीसीडी कॅमेरे, 2 लॅपटॉप आणि सुमारे 48,000 रुपयांची रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले। घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बीबीएस न्यूजचे संचालक भरत गोसावी, सतीश रुपवते आणि बंटी आढाव यांनी अधिकृतरित्या गुन्हा दाखल केला आहे। गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात दरोडे, खून, चोऱ्या आणि लूटमारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। शहरात माफ्रेडोन, एमडी सारख्या अंमली पदार्थांचा सुळसुकाट झाल्याने तरुणाई व्यसनाधीन होत असल्याची चिंता नागरिक व्यक्त करीत आहे। पोलिसांकडून आपल्या दारी मोहीम राबवली जात असली तरी दैनंदिन गस्त आणि तपासणी मोहीम अधिक कडक करावी लागणार आहे, अशी मागणी होत आहे। बीबीएस न्यूज नेटवर्कच्या कार्यालयावर हल्ला करून बातम्या थांबवण्याचा प्रयत्न काही समाज विघातक घटकांकडून केला जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे। मात्र बीबीएस न्यूज नेटवर्क हा हल्ला डगमगून थांबवणार नसून सत्य समोर आणण्याचं काम सुरूच ठेवणार असल्याचं संचालक भरत गोसावी यांनी स्पष्ट केले। दरम्यान भद्रकाली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून लवकरात लवकर आरोपींना अटक केली जाईल असे पोलिसांनी सांगितले। आता पोलीस तपास किती वेगाने होतो आणि चोरट्यांना अटक होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नाशिकमध्ये वारंवार चोरीच्या घटना घडत असतात। या घटना आपण समक्ष डोळ्यांनी पाहिल्या। आम्ही आपल्याला या घटना आमच्या माध्यमातून दाखवत असतो। मात्र आज नाशिकमध्ये कान्हेरेवाडी या परिसरात आमचं कार्यालय आहे बीबीएस न्यूज नेटवर्कचं। या कार्यालयात सुद्धा धाडसी चोरी झालेली आहे। आमच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे। आमच्या कार्यालयाचं कुलूप तोडून चोरांनी चोरी केल्याचा प्रकार उघड झाला आहे आणि ऑफिस जाळण्याचा प्रयत्न केला आहे। या चोरांनी ऑफिसचा कडी-कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि ऑफिस जाळण्याचा प्रयत्न केला असून या ठिकाणी या चोरांनी 2 लॅपटॉप, 2 कॅमेरा आणि काही 48,500 रुपयाची कॅश ही लंपास केलेली आहे। मात्र जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हा जो परिसर आहे हा अतिशय सेन्सिटिव्ह परिसर आहे। या परिसरामध्ये अनेक चोर उच्चक्के फिरत असतात। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी देवांची मंदिर आहेत। हा रस्ता अतिशय सुमसाम असतो। या रस्त्याने कोणी जास्त फिरकत नाही। मात्र या ठिकाणी अशा चोऱ्या वारंवार घडत असतात। येथील नागरिकांनी देखील आम्हाला असं सांगितलं आहे की या ठिकाणी वारंवार चोऱ्या घडतात। मी पोलिसांना किमान 2 तासापासून प्रयत्न करतो आहे की आम्ही 112ला फोन केला, कार्यालयात चोरी झाली आहे। मात्र पोलिसांनी उडबडीची उत्तर दिली। अजूनही 2 तास झाल्यापासून पोलीस इथे आले नाही। इथे जो आनंद बंगला आहे, आनंद बंगल्यामध्ये मोठे मोठे व्यवहार चालतात। हा आनंद बंगला एका मोठ्या धनाधीश व्यक्तीचा आहे। ब्रह्मेच्या म्हणून हे द्राक्षाचे व्यापारी आहेत। इथे मोठे मोठे रक्कम इथे आणली जाते आणि त्या रकमेचं वाटप केलं जातं। मात्र पोलिसांचं एवढं दुर्लक्ष आहे की या परिसराकडे पोलीस लक्षसुद्धा देत नाहीत। आपण जर हा परिसर पाहिला तर परिसराच्या माझ्या उजव्या बाजूला मोठा वेश्या व्यवसाय चालू असतो। या ठिकाणी आंबट शौकीन सुद्धा या ठिकाणी येत असतात आणि आंबट शौकीन हे जे आहेत हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात असं सर्वसाधारण मत आहे। पोलिसांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि हा जो प्रकार आहे हा थांबवला पाहिजे। ऑफिसमध्ये मी आपल्याला माझं ऑफिस दाखवतो। ऑफिसमध्ये कशा प्रकारे हा कडी-कोंडा तोडला आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी ऑफिसमध्ये जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला मी दाखवतो। बघा, हा कडी-कोंडा आहे। ही जी कडी आहे ही कडी तोडलेली आहे आणि याचे स्क्रू काढून हे जे लॉक आहे या लॉकला जर आपण पाहिलं तर लॉकला हातोडीने मारलेला आहे। हे जे लॉक आहे हे इथं तुटलेलं आहे आणि हे लॉक आहे हे बघा, हे जे लॉक काढून त्या चोराने किंवा त्या संशयिताने प्रवेश केला आणि हे लॉक इथे कडी-कोंड्याला असं अडकवून ठेवलं, त्यांनी इथे ठेवलं असावं। आमचे जे प्रतिनिधी आहेत
गजानन डुबे हे सकाळी 9 वाजता आले. त्यांनी हा जो प्रकार बघितला आणि हा प्रकार बघितल्या आम्हाला त्यांनी फोन करून सांगितलं की हा जो ऑफिसमध्ये घातपात झालेला आहे आणि ऑफिस जाळण्याचा प्रयत्न केला आहे. मी तुम्हाला अजून काही दृश्य दाखवतो. या दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर हे बघा, इथे माचीसची काडी पडलेली आहे. ही जी माचीसची काडी आहे ही लाईव्ह माचीसची काडी आहे. दुसरी एक माचीसची काडी दाखवतो तुम्हाला. ही जी माचीसची काडी आहे ही माचीसची काडी जाळून इथं जाळण्याचा प्रयत्न केला आहे. ही आपण दुसरी एक माचीसची काडी पाहू. अशा अनेक माचीसच्या काड्या जाळून या संशयितांनी, या भुरट्या चोरांनी इथे ठेवलेल्या आहेत. हे बघा, ही एक माचीसची काडी आहे. मी तुम्हाला एक तिसरी माचीसची काडी दाखवतो. ही बघा, ही तिसरी एक माचीसची काडी आहे. ही जी माचीसची काडी आहे हिने जाळण्याचा प्रयत्न केला आहे. हे जे ड्रॉवर आहे, हे जे ड्रॉवर बघा, ड्रॉवर दाखवा एक मिनिट माझ्या दीपक. हे ड्रॉवर आहे. या ड्रॉवर मधून, हे जे ड्रॉवर आहे या ड्रॉवर मधून त्यांनी 48,500 रुपयाचा लंपास केला आहे. मी तुम्हाला दुसरा एक ड्रॉवर दाखवतो. दीपक, हे ड्रॉवर जरा दाखव. ह्या ड्रॉवर मधून त्यांनी कॅमेरा लंपास केला आहे. हे ड्रॉवर उघड आहे बघा. ह्या ड्रॉवर मधून त्यांनी कॅमेरा लंपास केला आहे. असे 2 कॅमेरे आणि 2 लॅपटॉप या ऑफिस मधून चोरांनी चोरून नेले आहे. आणि हे जे ऑफिस आहे हे ऑफिस जाळण्याचा प्रयत्न चोरांनी केला आहे. मी किमान 2 तासांपासून पोलिसांना फोन करतो. कदाचित आता हे बघा, हा पोलिसांचा फोन देखील आला असेल. मी पोलिसांशीच बोलतो आहे. इथून सागर पगारे म्हणून एक पोलीस कर्मचारी आहेत, ते माझ्याशी वारंवार बोलत आहेत आणि ते म्हणत आहेत की आमच्याकडे 112ची जी गाडी आहे ते आम्ही बंदोबस्तात आहेत आणि बंदोबस्तात असल्यामुळे मी आपल्याकडे येऊ शकत नाही असं त्यांनी मला सांगितलं आहे. हे बघा, मी त्यांचा फोन चालू केलेला आहे. साहेब बोला, काय म्हणताय आपण? हॅलो, आपण ते कानेरेवाडीत आहेत. आता माझ्याशी संपर्क साधतायत. पोलिस आता आलेले आहेत. किमान 2 तासाने पोलिस आलेले आहेत. आणि हा जो प्रकार आहे हा मी पोलीस आयुक्तांना मेसेज टाकला की आमच्या ऑफिसमध्ये चोरी झालेली आहे. मी DCP चव्हाण यांनाही मेसेज टाकला की आमच्या ऑफिसमध्ये सर चोरी झालेली आहे. ऑफिस जाळपोळ करण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र पोलिस दुर्लक्ष करतात आणि पोलिस अजूनही आलेले नाही. आता पोलिसांचे वारंवार फोन चालू आहेत मला आणि पोलिस कदाचित थोड्या वेळातच इथे येतील. हे प्रेक्षेपण मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. आणि ऑफिसमध्ये कशा पद्धतीने चोरी झाली, या चोरांचा छडा पोलीस लावतात की नाही हे पाहणं गरजेचं आहे. सतीश रुपोते, BBS न्यूज, नाशिक. नमस्कार, मी ज्येष्ठ पत्रकार भरत गोसावी. आता मी कानेरेवाडी BBS न्यूज नेटवर्कच्या ऑफिसच्या कार्यालयासमोरून बोलत आहे. आज आपण बघता आहेत की पत्रकाराचं कार्यालय किंवा पत्रकार सुरक्षित नाही तर आम पब्लिकचा काय विषय आहे हा आपण समजू शकतात, आपण बघू शकतात. आज आम्ही बघतोय की नाशिक शहरामध्ये भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलीस स्टेशनच्या चारही बाजूला 4-4, 5-5 धंदे चालू आहेत. आणि आता मी ज्या स्पॉटला उभा आहे त्या तिथं सिग्नलवरती कमीत कमी 6 नंतर तर 400 ते 500 लेडीज इथं व्यवसाय करतात. इथं सर्व शहरातील आंबट शोकीत इथं येत असतात. ह्या परिसरामध्ये ते अशा प्रकारचे पूर्ण गरजुले वगैरे असे लोक असतात. त्यांचा पूर्ण सतत वावर असतो आणि इथं नागरिकांशी संपर्क साधला असता नागरिकांनी सांगितले की इथे सतत घरफोडीसारखे, दरोडेसारखे गुन्हे सतत घडत आहेत. आता इथं आपण बघू शकता पोलीस आलेले आहेत आणि इथे नेहमी की इथं बऱ्याच वर्षापासून पोलीस गस्तीसुद्धा नाही आणि इथं कुठल्या प्रकारचं ह्या परिसरामध्ये हॉस्पिटल्स आहेत, मोठे मोठे कॉर्पोरेट कार्यालय आहेत, परंतु इथं पोलिसांचं सबसेल दुर्लक्षित असल्यामुळे इथे नेहमी चोऱ्या घडत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. नागरिक लवकरच आता या संदर्भात जागृत होऊन आजच्या घटनेमुळे सगळ्या नागरिकांनी इथं मिटिंग घेण्याचा प्रयत्न केला व मिटिंग घेऊन पोलीस आयुक्तांना व भद्रकाली पोलीस स्टेशनला जाऊन या संबंधित गुन्ह्याचा बंदोबस्त व्हावा, इथे रात्रीचं पोलीस गस्ती वाढवावी अशी मागणी केली जाते.